मी लाडसाहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याची विनंती करत आहे। तर अतिशय महत्त्वाचा गड कोणता असेल तर तो प्रबलगड, आणि या प्रबलगड आज संकटात आहे, त्याला वाचवण्याचं काम तुम्ही आम्ही मंडळींनी केला पाहिजे। 9वीच्या विद्यार्थीने आहे, द्वितीय क्रमांक आलेला आहे रिद्धी मोहन। तुम्ही चांगलं काम करायला लागल्यानंतर तुमच्यातच फूट कशी पडेल, तुमच्याच काही लोकांना विकत कसं घेता येईल, तुमच्या विरुद्ध उभं कसं करता येईल, सगळीकडे चाललं। एक चिंद्रा गावातील आदर्श युवक सागर शिवाजी पाटील। नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आमच्या गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटना हिला 5 वर्ष पूर्ण होत आहे, आणि वर्धापन दिनानिमित्त आज जे कोणी शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांनी नंबर पटकावलेले आहेत, त्यांचा सत्कार आणि गावातील ज्येष्ठ तरुण महिला वर्गांचा सत्कार करणार आहेत। तर बघू, चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेबांचा सत्कार करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष देशकर यांना मी विनंती करत आहे। कार्यकर्ते श्री वासुदेव पांडुरंग देशेकर हे आज दीपक नायट्रेट कंपनीतून सेवानिवृत्त झालेले आहेत। तरी मी ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेबांना मी विनंती करत आहे की वासुदेव देशेकर यांचा सत्कार करण्यात यावा। कुशल कामगार, एक आदर्श कामगार म्हणून त्यांना आज एक कंपनीतर्फे पुरस्कार लाभला आहे, आणि ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात येत आहे। कामगारांच्या मधून आज प्रोडक्शन इंजिनियर म्हणून ह्या पोस्टवर आज कार्यरत आहेत। कॉलेज वयात असताना उपोषण असू द्या, शेतकरी संघटनेत सतत कार्यरत असतात, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी ठाकूर साहेबांना विनंती करत आहे। आणि शेतकऱ्यांसाठी अविरत त्यांचा लढा आणि उपोषणासाठी सक्रिय सहभाग या उद्देशाने मी ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेबांना मी विनंती करत आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयराम कडू यांचा सत्कार करण्यात यावा। तसेच चिंद्रक गावातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत लाला पाटील यांचा कामगार प्रतिनिधी म्हणून निवडून आले म्हणून त्यांचाही सत्कार आदरणीय सुरेशजी ठाकूर साहेब करतील, मी त्यांना विनंती करतो। गावच्या विद्यमान सदस्या कुसुम आत्माराव पाटील यांचा सुद्धा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे। तरी एक चिंद्रा गावातील आदर्श युवक सागर शिवाजी पाटील हे वेळोवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वेगवेगळ्या मोर्चा असू दे, उपोषण असू दे, त्याला पब्लिसिटी देण्याचं काम हे वेळोवेळी करत असतात। मी ॲडव्होकेट मदन गोवारी साहेबांना विनंती करत आहे की त्यांनी विधीचा सत्कार करायचा आहे, की सत्कार घेतल्यानंतर कुणी जायचं नाही। इकडे बघा, इकडे बघा। विधी गणेश आरिवले सिनियर केजी पहिलेचे प्रथम क्रमांक आलेले आरुष लक्ष्मण पाटील यांना विनंती करत आहे। मदन गोवारी साहेबांना मी विनंती करत आहे की आरुषचा सत्कार करायचा आहे। दुसरीचा प्रथम क्रमांक सायली बालाराम कडू। मी ढोले साहेबांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे।
मी 5वीचे विद्यार्थी आरुषी अरुण पाडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, तरी आरुषीने यावे व्यासपीठाजवळ. 5वीचे प्रथम क्रमांक आरुषी अरुण पाडेकर. 5वी मध्ये द्वितीय क्रमांक आलेले आहेत संस्कृती रुपेश पाटील असेल आणि त्यांचे नातेवाईक कोणी असतील तर त्यांनी स्वीकारू शकता. तसेच नववीच्या विद्यार्थीने आहेत, द्वितीय क्रमांक आलेला आहे रिद्धी मोहन घागर. लाड साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. 10वी मध्ये क्रमांक आलेले आदिती अभिमन्यू पाटील लाड साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. मस्त. तसेच 12वीचे प्रथम क्रमांक आलेल्या प्रांजली मुकुंद भाग्यवंत 12वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले आहे त्यांनी. मी लाड साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याची विनंती करत आहे. तसेच 12वी मध्ये द्वितीय क्रमांक आलेल्या लक्ष्मी किरण कडू यांना विनंती करत आहे की त्यांनी सत्कार घेण्यासाठी पुढे यायचे आहे. बाकीचे काही सत्कार बाकी आहेत ते आपण नंतर करून घ्यायचे आहे. पाहुण्यांना थोडासा अपुरा वेळ असल्या कारणाने आपण इतरित उर्वरित सत्कार आपण नंतर करून घ्यायचे. सन्माननीय ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट मदनजी गोवारी साहेब, सन्माननीय इतिहास संशोधक, लेखक, पत्रकार, छायाचित्रकार सुधाकर लाडजी, जो आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेले त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, आजीबाजी सरपंच सदस्य, समोर बसलेले विद्यार्थी, महिला आणि बंधू, खरं तर अतिशय एक चांगला कार्यक्रम आपण आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी घेत आहात. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी खरं पाहता प्रत्येक गावामध्ये असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. विद्यार्थी असतील किंवा विचारवंत असतील किंवा विविध क्षेत्रामध्ये नाविन्य मिळवणाऱ्या व्यक्ती असतील, त्यांचं गुणगौरव होणं अतिशय गरजेचं आहे. खरं पाहता समीर सारखा विद्यार्थी असेल, शालेय जीवन शिकत असताना या ठिकाणी मुंबई ऊर्जाचा प्रकल्प येत असताना त्याच्यावरती अन्याय होतोय आणि शेतकरी संघटनेच्या बरोबर जुडला जातोय आणि कंटिन्यू 7 दिवस मग अभ्यासाचा, शाळेचा, कॉलेजचा विचार न करता 7 दिवस आपल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसतोय. त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यावरती आलेला आणि शेती या भागातली 95 गावांची काही वर्षानंतर शेती देखील आपल्याला असेल की नाही ही परिस्थिती आपल्यावरती आले. अशा वेळेस ज्यावेळेस आम्ही आंदोलन पुकारतो त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये देखील कंटिन्यू 10 दिवस मग बाबा असतील, मधुकर पाटील असतील, समीर असेल किंवा चिंद्रांचे प्रत्येक ग्रामस्थ त्या कार्यक्रमाला आपला कार्यक्रम म्हणून, आपलं आंदोलन म्हणून ज्या पोटतिडकीने भाग घेत होतं त्या सर्व चिंद्रनवासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये अशी कोणती केस घडली नव्हती तर ती चिंद्रनमध्ये घडली. मुंबई ऊर्जाचे 4 टॉवर जे आमच्या खाजगी जमिनीतून जात होते ते बदली करण्याचा काम या चिंद्रन गावातल्या ग्रामवासियांनी केला. त्यांचा मला सार्थ अभिमान. मला विश्वास आहे तुमच्यावरती का ही जी काही जमीन आहे, हे जे काही MIDC मध्ये आपल्यावरती अन्याय चाललेला आहे, जो अन्याय होतोय आपल्यावरती, बऱ्याचशा लोकांची फसवणूक झालेली आहे, बरेचसे लोक फसली गेलेली आहेत, त्यांना देखील वाचा फोडण्याचा काम ही स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल. त्याला देखील न्याय देण्याचा काम ही स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल असं मला
मी अभिमानाने सांगू शकतो. आपली फसवणूक झालेली आहे. काही लोकांनी आपली फसवणूक केली, काही आपले फसले. परंतु जे आता इथं बसलेले आहेत, जे मंडळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बरोबर आहे, ही स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असा माझा विश्वास. किरणजींचा अगदी जर पाहिलं तर खरोखर एक देव माणूस आपल्या या संघटनेला अध्यक्ष लाभले. स्वतःचा पैसा खर्च करणं, कधीही कोणाकडून कोणतीही देणगी किंवा काहीतरी मिळेल आणि मिळलं पाहिजे हे न विचार करता स्वतः खर्च करणं आणि संघटनेसाठी झोकून देऊन काम करणं, खरंच किरणजी तुमचा मला अभिमान वाटतंय. आणि सतत सातत्याने आता पाहतो आपण, संघटना केल्यानंतर फारशा संघटना टिकत नाही रामबाई. फार जास्त दिवस संघटना नाही टिकत. वर्षभर झाला, एखादा वर्धापन दिन झाला, बरोबर ना साहेब, नंतर संघटना संपली जातो. परंतु जी मनोजीने आज सांगितलं का रोपटा लावलेला त्याचा वडाचा झाड झालेला आहे, त्याला पारुंब्या फुटत चाललेले आहेत. हा वडाचं झाड जगवण्याची जबाबदारी मात्र तुम्ही आम्ही बसलेले सगळ्यांची आहे. उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपली संघटना बळकट करणं, या संघटनेला पाठिंबा देणं, या संघटनेवरती विश्वास ठेवणं आणि आपल्याला आपला न्याय मिळवून घेणं. या प्रसंगी मला आपण प्रमुख पाहुणा, मी काय प्रमुख पाहुणा वगैरे नाहीये किरणजी, मी तुमच्यातलाच आहे. आंदोलक कधी पाहुणे नसतात, आंदोलक कधी पाहुणे नसतात. कृपा करून जेव्हा कधी आम्हाला बोलवाल तर प्रमुख वगैरे टाकू नका, आंदोलक म्हणून टाका. लाज वाटतंय, तेवढे मोठे नाही आहेत. जे कोण पाहुणे आहेत, जे सेटलमेंट करतात बाहेर जाऊन, ते पाहुणे त्याला ते शोभत. आपण काय पाहुणे नाही. या ठिकाणी ही सभा संपल्यानंतर वारदोळीमध्ये वाधवा आपण पाहिला, वाधवाचा प्रकल्प येतोय. त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम चाललेलं आहे. परवाच्या दिवशी असा प्रसंग झाला, त्या ठिकाणी आपला जो रस्ता होता, मूळ रस्ता होता, तो रस्ता तोडण्याचं काम केला. तिथल्या युवकांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला, पोलीस बल वापरला आणि असा झटापटी झाली का आपल्या आंदोलकांनी पोलिसांवर हात उचलला आणि मग नंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. ती मंडळी सुटली. पण आता आम्ही त्यांना 2 वाजताचा टायमिंग दिलेला आहे किरणजी, का 2 वाजता आम्ही त्या ठिकाणी येतोय, तिथली पाहणी करतोय. लाडसाहेब गडकिल्ल्यांचा अभ्यास करतात. लाडसाहेबांच्या मनात बऱ्याचशा दिवसापासून आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची या रायगडची उपराजधानी, या स्वराज्याची उपराजधानी कुठली होती तर प्रबळगड. लाडसाहेब बरोबर आहे. या प्रबळगडाने छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याचे हंडे, मोहरा हे सगळं त्या गडाच्या खालून मिळालेलं आहे. स्वराज्यासाठी जर अतिशय महत्वाचा गड कोणता असेल तर तो प्रबळगड. आणि या प्रबळगड आज संकटात आहे, त्याला वाचवण्याचं काम तुम्ही आम्ही मंडळींनी केला पाहिजे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला बोलावलं, आमचा यथोचित सत्कार केला आणि बोलायला संधी दिली आणि तुम्ही मंडळींनी शांत चित्ताने ऐकलं, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. ॲडव्होकेट मदन गोवारी साहेबांना विनंती करत आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. आजपर्यंत पनवेल तालुक्यात जेवढ्या संघटना सापडत आहेत त्याच्यात 50 ते 60% संघटनांचा मी फुकटचा सल्लागार म्हणून असतो. संघटना 1-2 वर्षे ती चालते आणि कधी बंद होते सल्लागाराला पण माहिती नाही. पण आज वर्धापन दिनानिमित्त 5वा वर्धापन दिन बोलता बोलता आला, आपण मोर्चा काढला आणि ह्या MIDCच्या विरुद्ध जो आपल्या शेतकऱ्यांना अन्याय झाला होता, अन्याय दूर करण्यासाठी आपण ही संघटना स्थापन केली आणि तिला संघटनेला परत बोलता बोलता 5 वर्ष होऊन गेली. आणि जी काही संघटना चालते, बोलते, कार्य करते, ही ज्या संघटनेचे पदाधिकारी जर निस्वार्थ असतील तर ती संघटना अशीच घोडदौड करत असते. आणि ह्या शेतकरी संघटनेचे आपले सगळे जे पदाधिकारी आहेत यांचं मी मनापासून कौतुक करतो की ज्या ज्या वेळेला अन्याय होतो त्या त्या वेळेला हाक मारली की आपल्या महिलांसकट ही संघटना आपली मदतीला जाते. जसं नैनाच्या विरुद्ध मोठं आंदोलन झालं, उपोषणाला बसले होते ढवळे साहेब,
त्यावेळेला आपण झाडून सर्व गाव तिथं आलं. 7 दिवस जे काय आपली लढाई चालली त्या लढाईला डेली सर्व उपोषणाला तर बसले, परंतु रोजच्या आंदोलनाला सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं आंदोलनकर्त्यांना, म्हणून दर दिवशी आपले ग्रामस्थ तिथे येत होते आणि त्यांना प्रोत्साहन देत होते. शेतकरी संघटनेच्या नेहमी सल्लागार म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांनी वेळोवेळी आपले काम बघितलेलं आहे किंवा वेळोवेळी संघटनेला मोलाचा सल्ला दिलेला आहे ते शेतकरी नेते ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब यांना मी विनंती करत आहे की आमच्या संघटनेला त्यांनी मार्गदर्शन करावे ही विनंती करत आहे. सगळ्या विद्यार्थी मुला मुलींचं अभिनंदन करतो. आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, परिस्थिती चांगली नसते, सगळ्या सवलती नसतात, आजूबाजूचं आता वातावरण अनुकूल नसतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपली मुलं मुली शिकतात, बुद्धीने पुढे जातात, ही कौतुकाची गोष्ट आहे. तेव्हा सगळ्या मुला मुलींचं मी कौतुक करतो आणि त्यांना सांगतो की इथे थांबू नका, जास्तीत जास्त शिक्षण घ्या. आम्ही जेव्हा शिकलो, तुम्हाला खोटं वाटेल की 4थीला मी सुद्धा उदाहरण देतो. 4थीला मला स्कॉलरशिपला बसायचं होतं, अलिबागला जायचं होतं. आयुष्यात पहिली चप्पल मी 4थीला मला मिळाली. नंतर दुसरी चप्पल 7वीला अलिबागला जायचं होतं स्कॉलरशिपच्या परीक्षेला, तेव्हा दुसरी चप्पल पायात मिळाली आणि तिसरी चप्पल ACCला असताना. तेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी, आम्हीच नाही त्या काळचे सगळेच विद्यार्थी होते, खाकी पॅन्ट आणि खाकी शर्ट हा शाळेचा युनिफॉर्म, तो शाळेत पण द्यायचा, बाजारात फिरायला पण द्यायचा, जत्रेला पडतो, लग्नाला पडतो, कारण आपल्या सगळ्या शेतकरी समाजाची ही परिस्थिती होती. त्या परिस्थितीतून आम्ही शिकलो. आज तुम्हाला जवळजवळ सगळीकडे शहरात झालेलं आहे. पालकांनाही वाटतं मुलांना शिकावं आणि त्यातल्या कौतुकाची गोष्ट आहे की आपल्या मुली खूप शिकतात, एवढ्या शिकतात की परदेशात सुद्धा आपल्या मुली मोठमोठ्या पदावरती काम करतात. ते शिक्षणाची खास सोडू नका. आपण सगळं बघताय की शेती आता टिकत नाहीये, आपण लढवतोय, हा किल्ला लढवतोय. सगळ्यांनी जर मी ताकदीने लढला तर वाचवू शकू, पण पुढच्या पिढीला रोजगार शेती राहणार नाही. ज्या शेतीने आपल्या पिढ्या पोचल्या, आपलं संपूर्ण जीवन समृद्ध केलं, ते शेती आता सगळे भांडवलदार ताब्यात घेत आहेत, गिळंकृत करतात. MIDCचा लढा आपण लढताय. MIDC सारख्या एका प्रबळ संघटनेला, एका सरकारी संस्थेला आपण थोपवून धरलेलं आहे, कौतुकाची गोष्ट आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल मला प्रेम आहे, ते कायम राहील. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक संघटना जन्माला येतात आणि फार काळ त्या टिकत नाही. त्यात अनेक कारणं असतात, रुसीर फुजगे असतात, राजकारण असतं. तुम्ही चांगलं काम करायला लागल्यानंतर तुमच्यातच फूट कशी पडेल, तुमच्याच काही लोकांना विकत कसं घेता येईल, तुमच्या विरोधात उभं कसं करता येईल, हे सगळीकडे चाललं. संघटनेने नेहमी पुढची पिढी घडवायची असते. सुदैवाने तुमच्याकडे सगळे तरुण आहात, तानाजींसारखे आपले ज्येष्ठ नेते आहेत, जयराम दादा बसलेले आहेत. ह्या वयामध्ये सुद्धा उपोषण म्हटल्यानंतर पहिलं नाव नोंदवायला ते पुढे असतात जयराम दादा, बरोबर. विल पॉवर ही आत्मिक शक्ती आहे, ही विल पॉवर आहे, हे आत्मबळ आहे. आणि कशा करता निर्माण होतं की माझं आयुष्य मी जगलं, मी जगत राहील, पण तुम्ही समाजाला काहीतरी देणं जातो. ज्या समाजात मी जन्माला आलो, ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो, ज्या जातीमध्ये जन्माला आलो, त्या जमिनी, त्या मातीचं, त्या जातीचं, त्या समाजाचं रक्षण करण्याकरता वेळोप्रसंगी माझा देह पडला तरी चालेल, पण मी लढेन. ही समर्पणाची भावना ज्या ज्या ठिकाणी असते त्या त्या ठिकाणी या संघटना काम करतात. गावकऱ्यांना चांगला एक आदर्श निर्माण होतो. तालुक्याचे आमदार इथे आले, प्रांताधिकारी आले, सरकारी अधिकारी आले, त्या ऊर्जाचे अधिकारी आले आणि तुम्ही किल्ला लढवता, तर त्याच्याने होणारच नाही, हे होणारच नाही. तुमचा हट्ट सोडा, तुम्ही म्हणता ती मागणी मंजूर होणारच नाही. आणि तुम्ही लढलात आणि महिलांनी आघाडी घेतली. अचानक कुठून काळी झेंडी असं माहिती नाही, परंतु तालुक्याच्या आमदारांना त्यावेळेला माघार घ्यायला लागली, ते निघून गेले. आणि मग मी आणि अनिल ढवळे आम्ही एका ठिकाणी बाहेर गेलो होतो दोघं जण. ही बातमी कळली आम्हाला. मी किरणजींना म्हटलं, किरणजींनी रिपोर्ट सांगितलं की असं असं झालेलं आहे. म्हटलं ठीक आहे, जे झालं ते झालं, तुम्ही तुमची ताकद दाखवली. तालुक्याच्या आमदाराचा अपमान करायची आपली इच्छा नव्हती, पण भावना तुम्ही दाखवल्यात आणि मग सन्नतशीर मार्गाने दाखवल्यात. आणि मग म्हटलं ठीक आहे, आता एकदा तालुक्याचा आमदार आणि सत्तारूढ पक्षाचा सरकारी यंत्रणा घेऊन येतात आणि तुम्हाला हे होणारच नाही सांगतात, म्हटलं तर मग ते माघार घेणं किंवा मरेपर्यंत लढणं. ठीक आहे, चळवळी अनेक क्लुप्त्या असतात, युक्त्या असतात, अनेक पवित्र्य असतात. मी किरणजीने विचारलं
की आपल्याला जर प्रांताच्या कार्यालयात मोर्चा काढायचा म्हटला तर किती लोक निघतील, कारण मला खात्री होती की तुमच्या आंदोलनामुळे पंचक्रोशीतले लोक तुमच्याकडे जमत होते. त्या मुंबई ऊर्जा राहिली बाजूला, पण मुंबई ऊर्जाच्या आंदोलनाच्या निमित्ताने तुम्ही आसमंतातल्या सगळ्या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्या, विशेषतः माय भगिनींच्या हृदयामध्ये ऊर्जा निर्माण केली होती, हे मला जाणवत होतं. तर मी आमचा अंदाज होता 400-500चा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांनाही सहभागी करायला लागेल. कारण असं आहे की आपण ज्या काही जमिनी वाचवतोय, आपली गावं वाचवतोय, कोणाकरता वाचवतोय. मी तसं तरी मला ओलांडून गेलो. माझ्या पाठोपाठ अनिल ढवळे आहेत, जयराम दादा आहेत, तानाजी काका आहेत. हे आम्ही आमचं आयुष्य जगलो. पण आज जे आम्ही करतोय हे कशाकरता करतोय, हे पुढच्या पिढीकरता करतोय. मी अनेक वेळा म्हटलं की सातबाऱ्याच्या उतार्यावरती तुमचं माझं जे नाम आहे, वेळ नाही होत आहे, तुमचं माझं जे सातबाऱ्याच्या उतार्यावर नाव आहे, तुमची माझी कमाई नाही. इथे बसलेल्या कोणी लोकांना सांगावं, मी अगदी प्रामाणिक आणि नम्रपणे विचारतो, मी कोणाचा अपमान नाही करत, की किती लोकांनी स्वतःच्या कमाईवर गेल्या 8-10 वर्षामध्ये किंवा 15-20 वर्षात शेती घेतलेली आहे. बाजूला कोणीतरी फार्म हाऊस घेतला असेल, पण आज तुमच्याकडे जी शेती आलेली आहे ती तुमच्या पणजोबांकडनं, त्यांच्याकडनं आजोबांकडे, आजोबांच्या नंतर वडिलांकडे आणि वडिलांकडनं तुमच्याकडे आले. आपले पूर्वज वेडे नव्हते. त्या काळामध्ये शेती फक्त एक उत्पन्नाचं साधन होतं आणि असा जर निसर्ग जर अनियमित राहिला तर शेतीमध्ये पण पिकत नव्हतं. पण लोकांनी त्यावेळेला शेती वाचवली. त्यावेळेला पण लग्न होती, हळद होते, साखरपुड्या होत्या, हे सगळं होतं. पण शेती विकून काही करा हे कधी आपलं म्हटलं नाही. आदरणीय गोवारे साहेब, आदरणीय ठाकूर साहेब, आदरणीय ढवळे साहेब आणि लाड साहेब यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. इथे आलेल्या आदिशक्ती महिला वर्ग यांचाही पुन्हा धन्यवाद. इथे आलेले चिल्ड्रनचे ज्येष्ठ नागरिक त्यांचाही धन्यवाद आणि सगळ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांचा पुन्हा मनापासून धन्यवाद. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी आज प्रमुख उपस्थित राहिलेले आपले प्रमुख पाहुणे यांना संघटनेतर्फे आज एक सप्रेम भेट देत आहोत. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी आरिवले यांना विनंती करत आहे की आपल्या प्रमुख पाहुण्यांना सप्रेम भेट द्यायची आहे. गोवारी साहेब, तसेच ॲडव्होकेट ठाकूर साहेब, अनिल ढवळे साहेब, तसेच सुधाकर लाड साहेब, समीर पारधी, सुरेश मोकल साहेब कोलंबोली सप्रेम भेट देत आहे, आपण स्वीकारायची आहे. चंद्रन गावातील आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सप्रेम भेट देत आहे. दत्तात्रेय देशेकर, दत्तात्रेय विनायक मानकामे, धर्मा मोहन दागस मालुंगे, गंगाराम पाटील, यदुनाथ पाटील, की ग्रामस्थ ज्येष्ठ महिला आशा कडू,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व जे ग्रामस्थ उपस्थित राहिले आहेत, तसेच गावातील महिला वर्ग, युवक वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि आपले प्रमुख, आज आपला कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. अभिनंदन. तर मित्रांनो, परीला गिफ्ट भेटलेलं आहे. परी, कसं वाटतं तुला? छान वाटतं. हां, तर मित्रांनो, कसा वाटला आजचा आमचा वर्धापन दिन? तर खरंच आवडला असेल तर इतरांना शेअर करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय.